नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो. फर्स्ट लेवलची परीक्षा आता काही दिवसांनीच आहे. तुमचे हॉल तिकीट पण कदाचित आले असतील. अभ्यास ऑलमोस्ट आपला झालेला आहे. या स्टेजला क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करायला हवी. या प्रॅक्टिससाठी तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक नक्की घ्या. यासाठी कुठेही जायची गरज नाही आहे. घर बसल्या या मोबाईल नंबरवरती माझ्याशी संपर्क करून ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ही क्वेश्चन बँक मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते. यामध्ये 300 पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत अलॉंग विथ आन्सर की आणि 4 मेगा टेस्ट ज्या फायनल एक्झाम पॅटर्नवरती बेस्ड आहेत या सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहेत. ही क्वेश्चन बँक नक्की घ्या. एक चांगलं प्रिपरेशन होईल आणि परीक्षेच्या दिवशी असं वेगळं वाटणारच नाही की आपण काही पेपर सोडवतोय. कारण सतत तुम्ही जर क्वेश्चन सोडवत राहिलात तर त्याची प्रॅक्टिस, त्याची एक आयडिया आटोप आपल्याला येऊन जातो. सध्या आपण 2023ची प्रश्नपत्रिका सोडवतोय बघा. त्यामधला घेतलेला हा प्रश्न. रात्री होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता विद्युत झोत सुरू करण्यात आले. लाईट लावले 7 वाजता. त्यामुळे स्टंपच्या अनेक सावल्या दिसू लागल्या. सामना सुरू असताना या सावल्यांच्या लांबीवर काय परिणाम होईल? लांबी वाढेल, लांबी कमी होईल. प्रथम लांबी वाढेल, नंतर कमी होईल. लांबी कायम राहील. तर प्रश्न नीट वाचायचा. प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणलंय, त्यांनी लाईट लावलेत, विद्युत झोत सुरू केले आहे. विद्युत झोत सुरू केल्यावरती कुठल्याही गोष्टीची लांबीमध्ये, सावलीच्या लांबीमध्ये काहीच फरक पडत नाही. कारण विद्युत झोत काही सूर्यासारखे इकडून तिकडे जात नाही, ते एकाच ठिकाणी असतात, हो की नाही? त्यामुळे हीच प्रॅक्टिस खूप आवश्यक आहे. प्रश्न समजून घ्यायला हवा, प्रश्न नीट वाचायला हवा. काहीच होणार नाही. इथे जर सूर्य दिलेलं असतं तर मग लांबीमध्ये काही ना काहीतरी फरक झालेला दिसला असता. तर याचं उत्तर असणारे पर्याय डी, लांबी कायम राहील. पुढचा प्रश्न आहे सूर्यग्रहणाबद्दल. पुढील आकृतीत सूर्यग्रहण दर्शविले आहे. कोणत्या भागामध्ये खंडग्रास ग्रहण दिसू शकेल? खग्रास ग्रहण असतं तेव्हा पूर्णपणे सूर्य झाकला जातो. खंडग्रास ग्रहणामध्ये पूर्ण झाकला जात नाही. सूर्यग्रहण होतं तेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो. आता खंडग्रास विचारलं आहे तर इथे क्यू आणि आर हा जो भाग आहे पृथ्वीचा, तिथे आपल्याला पूर्णपणे सूर्य झाकलेला दिसणार नाही, म्हणजे इथे थोडासा उजेड असणार आहे. तर ते खंडग्रास ग्रहण असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे पर्याय बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल, क्यू आर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. इडलीचे पीठ वाटण्यासाठी वापरला जाणारा रगडा यासारखी रचना असणारा शरीरातील सांधा कोणता? बिजागरीचा सांधा, उखळीचा सांधा, सरकता सांधा की अचल सांधा? तर बिजागरीचा सांधा, सरकता सांधा, उखळीचा सांधा हे सगळे चल सांध्याचे उदाहरण आहेत. आणि अचल सांधा म्हणजे आपल्या कवटीचे जी हाडं असतात ती हलत नाही, त्यामुळे ते अचल सांध्याचं उदाहरण आहे. आता यामध्ये बिजागरीचा सांधा यातल्या हाडांची जी हालचाल आहे ती एकाच दिशेने शक्य असते. 180 अंश कोनामध्ये ही हालचाल होते. कोपर, गुडगा याची उदाहरणं आहेत. इथे दाखवलंय बघा. उखळीचा सांधा हा इडलीचे पीठ वाटण्यासाठी जो रगडा वापरतो त्याच्याशी कम्पॅरेबल आहे. या प्रकारच्या सांध्यांची हालचाल 2 किंवा अधिक दिशांनी होते. खांदा, खुबा इथे उखळीचा सांधा असतो. 360 अंश कोनामध्ये आपण हा हलवू शकतो. सरकता सांधा त्याच्या नावाप्रमाणेच यातली हाडं फक्त एकमेकांवरती सरकू शकतात. जसं मनगट आहे, पायाचा गोटा आहे, यातली हाडं एकमेकांवरती सरकतात, त्यामुळे याचं नाव सरकता सांधा. आपल्याला विचारल्याप्रमाणे रगडा सारखी रचना असलेला जो आहे तो उखळीचा सांधा, पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
6वीच्या पाठ्यपुस्तकामधूनच या दोन्ही इमेजेस मी घेतलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवर दिवस व रात्र यांची निर्मिती पुढीलपैकी कोणकोणत्या घटकांमुळे होते? पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीचे परिभ्रमण, पृथ्वीचा कललेला अक्ष, प्रकाश सरळ रेषेत जातो. तर आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते आणि पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते. आता इथे पृथ्वीचे परिवलन आणि याच्याबरोबर प्रकाश सरळ रेषेत जातो हाही घटक महत्वाचा आहे पृथ्वीवरती दिवस रात्र यांची निर्मिती व्हायला. ठीक आहे, त्यामुळे पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढील उपकरणांपैकी कोणकोणत्या उपकरणात चुंबक वापरलेला असतो? उपकरणांची नावं त्यांनी आधी दिली आहेत. मोबाईल फोन, द्विनेत्री, दूरचित्रवाणी संच, ध्वनिक्षेपक. तर द्विनेत्रीची इमेज मी इथे घेतली आहे इंटरनेटवरनं. त्याचं सोर्स क्रेडिट इथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. द्विनेत्रीमध्ये फक्त भिंगाचा वापर होतो, ज्याच्यामुळे लांबची वस्तू आपल्याला जवळ दिसते. इथे कुठेही चुंबकाचा वापर केला जात नाही. बाकी उपकरणं मात्र मोबाईल फोनमध्ये चुंबक असतं, दूरचित्रवाणी संचमध्ये असतं, ध्वनिक्षेपकमध्ये सुद्धा चुंबक असतं. त्यामुळे पर्याय सी मध्ये PRS दिलेलं आहे. पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवत आहे. असेच अजूनही सोडवलेले MCQs घेऊन येणार आहे. चॅनलला बघत राहा. परीक्षेची तयारी खूप छान करा. फर्स्ट लेवल क्वालिफाय करून सेकंडला जायचंय, सेकंडमधनं थर्डला जायचं. ठीक आहे, सो भेटत राहूया. टाटा.